नव्हती. त्या बागाने एवढा मोठा चमत्कार केला. चर्चा झाली बाग. 1.5 एकरच बाग आपल्या आहे. 10 पण खेड्यात आपल्या परिसरात दहा नंबर खेड्यात एक आहे. क्वालिटीचा बाग माल नाही. आहे, ती चर्चा सगळी आहे सगळी. बीड जिल्ह्यामध्ये चर्चा चालू आहे हो, चर्चा झाली. तुमच्या बागेची. हो. त्यांच्याकडेच देतो माल शेतकरी जवळ 1.5-2 एकर मध्ये 40 टन माल आहे. शेतकरी प्रत्येक दिवसाला एक शेतकरी आपला पाहून डेमो जातो. प्लॉट समजायचा आपला इथला. हे झाड पण शॉकमध्ये गेलो होतो गेलो होता ना, परंतु शॉकमधून परत बाहेर आला लगेच जागेवर रिवर्स झालं लगेच. जे जे झाडं तुमच्या शॉकमध्ये ह्या बागेमध्ये तुम्हाला मेन काय बघायचं आहे, रिकव्हरिंग. आता ह्या झाडाचा विषय काय झाला होता? नाही ते संपलंच होतं. संपला होता ना. हां हे बघा वरती पुढे चाललंय बघा, खालपासून पार वरतीपर्यंत. त्याला किती इच्छा आहे जगायची. हां एवढं पिवळं झालं हो मंडळी. जळायला पाहिजे. अहो हे ओढ राहिले बघा ना बा, एकच धरलं एकच. बोला थोडं थोडं बोला. हां काय लागतंय? देठाला मध तिरप केलं ना तुम्ही. तुम्ही काय केलं? तिरप केलं. डेट दाखवा सगळ्यांना. चांदी महत्वाची. हे पहा. महत्वाची ही आहे का? म्हणजे हा माल काय प्युअर आहे, हा मार्केटला चालणारा माल आहे. मोठा माल झाला म्हणजे तो बाद माल आहे अशा प्रकारची व्याख्या तयार झाली हो ग्राहकाची. कारण मोठा माल आहे ना हा केमिकलमुळे होतो असं लोकांना वाटतं, किंवा मोठा माल आतून खराब निघतो, हा जास्त टिकत नाही, असा एक भ्रम तयार झाला. ड्रोन मध्ये पाहिली का तुम्ही? एवढी ग्रीनरी दिसली. म्हणजे हे जे दिसतंय तुम्हाला आता, हे नव्हतं. हे जर हा जो भाग आहे, नव्हतं. हे जर काढून टाकलं ते काय मग काहीच नाही. मग हे जे आलंय ते आपण डोस दिल्याच्या हे नंतर ह्याकडे तुम्हाला निघत नाही. नाही सलच्या काडीमधून हे चमत्कार चमत्कार आहे. लागले असते. पाल्याचा तपास नाही, अख्खा मालच निघाला त्याला. इकडं बा माल किती मोठा झालाय. ह्या पूर्ण झाडाला प्रचंड माल निघाला. हे बाई ऑइल जे आहे ना, हे प्युअर ऑइल आहे. तुम्ही याला जर काडीची पिटी लावली ना पेटतं बरं काही. बरोबर. याच्या हेच सगळ्यात औषधी याच्यामध्ये. सगळ्यात जास्त पैसे ह्या तेलाच्यावर. नंतर रस्त्याने बागा आम्ही बघत आलो की बऱ्यापैकी लोकांची समस्या मर आहे. नंतर बागा डायरेक्ट उघड्या होऊ राहिल्या, पालाचं डायरेक्ट फुटच नाही होऊ राहिली, शॉकमध्ये बाग जातो. आणि सगळ्यात मेन समस्या काय आहे? गळ. बरोबर आहे. तर ह्या बागेची पण परिस्थिती काय होती बुवा 1-2 महिन्यापूर्वी? 25% होता बाग, आता 100% झाला. म्हणजे 75%. बरोबर आहे का बापू? उघडा पाडा. म्हणजे 25% होता बाग, म्हणजे 25%वर आला होता. ती आणि काडी. फार झाड जॅम झालं होतं. मगाशी पाहिलं फार मरायला टेकलंय फार. त्याला सुद्धा पूर्ण काय फुटली? पालवी फुटली. पूर्ण म्हणजे वाळूनच गेलाय पूर्ण. त्याला पालवी फुटली. शेतकरी आज बदनाम झाला पूर्ण आणि व्यापारी झाला शेठ. बरोबर आहे. खरा शेठ कोणी? विकणारा का घेणारा? ह्या पिकांना जमीन कसदारच लागते. हे तुमच्या मराठवाड्यात का बरं येतं? पश्चिम महाराष्ट्रात का बरं येत नाही एवढं? 150 टन माल काढायचा आहे 6 एकर मध्ये. बरोबर. त्यावेळेस जमिनीमध्ये कस होता. आजची परिस्थिती अशी आहे, हा पूर्णच बाग आपलं माल खाली येतोय. म्हणजे माल येतोय पण
गळ होती. ज्या टायमाला जमिनीचं हे होतं तोपर्यंत टिकला 150 टन माल निघाला. त्याची गरज. वापरला अशा आगरी नाहीच आमच्या भागात, इथं जवळच आहे. बरं, खर्च तेवढाच, शेजारीच आहे. खर्च जास्त आहे. घरचं खर्च उलट तेवढाच आहे. सर फवारण्या मी खूप करतात हे लोक. फवारण्या 7-7 तुमचा? 8-8 एक बी नाही. तुम्ही आता फवारणी पाहिल्याच्या नंतर आता याला बघता. फक्त 2 फवारण्यात. नाही आता वाटतंय ना उत्साह. काहीतरी आलो तर आपण कुठेतरी स्टेजला. परत आपली गाडी रुळावर आली आहे. कुणी कुणी पाहिला यांचा भाग? सगळ्यांनीच पाहिलं. बरोबर आहे. काय वाटलं पाहिल्यावरती? लय जबरदस्त. किती दिवसांपूर्वी पाहिला तुम्ही? म्हणजे आम्ही रोजच बघत आणि होतो. आपण क्षेत्र 2.25 एकर आहे. 2.25 400 झाड एकर आहे साहेब. 400 झाडं. 40 टन माल. 400 झाड 400 हे ॲव्हरेज झाड आपल्याला चालता येत नाही आता बागेत. किती वर्षाचे? 9 वर्ष चालू आहे. मातीतली इज्जत म्हणजे सेंद्रिय कर्ब. तो सगळा काय उधळू राहिली ती. मग सेंद्रिय कर्ब जर उधळला तर तुमचं काय राहील? काहीच नाही राहिलं. ही आई आहे, एवढी उपकार आहे हिच्या आपल्यावर. ही बिचारी रासायनिक खताची नकली नोट घेती आणि असली माल देती. असं तिने किती वर्ष केलं? 40 वर्ष. आता तिच्याकडनं ओरिजिनल मालच नाही राहिला, कारण तुमच्या नकली नोटा घेऊ घेऊ तीच कंगाल झाली. हो. सगळे झाडं असे दिसत नाही ना. कसे? हे असे सगळे झाडं असे दिसले का मग तुम्ही रिलॅक्स. मग 3 महिन्यांनी 4 महिन्यांनी बेसल डोस टाका. दर 2 महिन्याला बेसल डोस करायचे ठरले आमचे. येस. तुमचा रासायनिक किती खर्च होता? रासायनिकचा खर्च असं प्रत्येक डोसला जवळपास 2.5 लाख रुपये, 1.5-2 लाख रुपये लागायचे. मग मी म्हणलो एवढा फवारणीला खर्च तर याला बी येतो म्हणलं. तेवढाच खर्च येतो. हो. मग मी त्यांना सांगितलं एवढा खर्च त्याला येतो आणि विशेष म्हणजे फायदा म्हणलं फवारणीची गरज नाही. काळजी पडते. हा, 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 हा. एक बी नाही. म्हणजे कसं असतं लक्षात घ्या. तुम्ही कुठलाही प्रोडक्ट नावात घ्या, कृषी अमृत खऱ्या अर्थाने मातीचं अमृत आहे का नाही? हो. त्याच्यानंतर दुसरं काय आहे त्याच्यामध्ये SSM. SSM. पहिलं सम्राट आहे. हा. हे खऱ्या अर्थाने मातीला सम्राट बनवतं. हो बरोबर आहे. बरोबर आहे. शक्ती म्हणजे झाडासाठी आहे. लक्षात घ्या. सम्राट मातीसाठी, शक्ती झाडासाठी. नंतर मिरॅकल कशासाठी? पांढऱ्या मुळ्यांसाठी. हो. पांढऱ्या मुळ्यांची संख्या आणि त्यांची लांबी वाढवण्याचं काम करतं. मिरॅकल काम करतं. आणि ह्युमस गोल्ड म्हणजेच सेंद्रिय कर्बाशिवाय काहीच नाही आहे. ह्युमस गोल्ड तुम्ही जेवढं टाकाल तेवढे तुमचे बल्ले. आपल्या बागेला मोसंबी कोणी म्हणतच नाही. हा? संत्राच म्हणते. फोटो जर पाहिले फोटो आहेत ना आपले. अरे किती साखर आहे. नाही हे जे बंपर आहे आम्ही हे कधी खातच नव्हतो. नाहीत खाऊन खात नव्हतो. मोठ्या म्हणजे झाडाला आता आहे. तुम्ही हे सोडून फेकून दिले द्यायचं. काय? गोड लागायला. ते आम्ही शेतकरी मोसंबी गेल्याच्या नंतर खातच एक नाही. खात नाही शेतात कोणी. असल्यामुळे खातच मोसंबी खातच नाही. पण हिचा का ते खाऊच वाटत नाही. हेचा गोड लागल्यामुळे आम्ही काय लागलो. तुम्ही काय पाहायला गेले? काय नाही. हा. दुसरी तोडी. एवढी मोसंबी आज गोड लागली म्हणून काय लागलं. किती वेळा आली होती तुम्ही इथं? म्हणजे आम्ही इथं चेतन पण कधीच नाही खाली. नाही खात. हिंमतच नाही. मोसंबी खातच नाहीत आम्ही. आणि यो तर कधीच खात नाही. नाही मोसंबीची आंबट आमची. 20 वर्ष मागे 20 वर्ष झालंय पण यांनी कधीच मोसंबी खाल्ली नाही. रक्त कधीच म्हणजे गोडच लागत नाही. हा मिरग गोडच लागत तर नाही. येतो गोडीला, बर. रक्त कधीच येत नाही. गोड नाही लागत. पण हे कसं लागतंय? पहिल्यांदा काय व्हायची खाल्लं ना सर्दी होत होती. हे खाल्यावर खात नव्हते. म्हणजे ते PGR मुळे मोठं व्हायचं. SCT वैदिक वापरल्यावर दुसऱ्या दुकानाची पायरी चढायची नाही. कोणत्याच नाही चढायची. काल एक परत घरी भाजीपाला घरी करायचा. बर. त्याच्यासाठी एक 7-8 गुंठ्याचा एक हे आणला डोस आणला. दिवस आणला घरी भाजीपाला करायला. वा 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 क्या बात आहे. म्हणजे तुम्ही खऱ्या अर्थाने शेतकरी म्हणायचे. नवीन सुरुवात आम्ही व्हिडिओ पाहिले होते. बर. पण ते काय झालं हे उगल मोगले म्हणजे तुम्ही अगोदर एक अर्ध्या एकरचा प्लॉट करा. बरोबर. नमुना करा. हा. हे वापरल्यानंतरच आहे का हे? हा हे फूट झाली. नंतर ही फूट झाली. हा. हा. पिवळ्या पानाचा देठ किंवा हिरवा
हां बघा ना तुम्ही ते वाळून चाललंय ते. नाही ना हे ते सांगितलं आता हे कट करा म्हणले सगळं हां कट करा. हे बघा ना याला. आता ह्या झाडाचा विषय काय झाला होता? नाही ते संपलंच होतं. संपला होता ना. हां हे बघा वरती पुढे चाललंय बघा, खालपासून पार वरतीपर्यंत. त्याला किती इच्छा आहे जगायची. हां म्हणजे त्याला म्हातारा आपण करतोय. बघा ना शेतकरी हा जो वरचा जो भाग आहे हां शेंड्याकडचा, त्याचं निरीक्षण करा. एवढा फक्त 4 बोटाचा दिसतोय का? नंतर एवढ्यात जो डेव्हलप झालेला आहे ह्याच्यामध्ये पण पहा. आता हे झाड शॉकमध्ये आहे पूर्ण आहे ना. ह्याचा शेंडा पहा दिसतोय. आता हे झाड ॲक्च्युली जर याला जर काही ट्रीटमेंट नसती केली त्या झाडासारखं झालं असतं. त्याला एवढं फळ लागलं होतं हे असे हे. याचाच माऊस भाऊ. हां बरोबर आहे ना. हां. मी काय सांगितलं का ते त्याची अंतिम अवस्था आहे आणि ही त्याची प्राथमिक अवस्था आहे. म्हणजे हे त्या रस्त्याला लागलं होतं उताराला, परंतु याला पाय आता काय फुटलंय, शेंडा फुटलाय ना. दिसतोय का तुम्हाला? हा शेंडा फुटला म्हणजे याचं जीवन काय झालं आता सुधारलं. हे शॉकमधून बाहेर आलं. आणि याच्यामध्ये काय आहे? याच्यामध्ये माल आहे, फुल. चला त्याला ताकद जर भेटली तर तो दिसेल तुम्हाला. तर हे झाड पण शॉकमध्ये गेलो होतं गेलो होतं ना. परंतु शॉकमधून परत बाहेर आलं पहा, लगेच जागेवर रिवर्स झालं लगेच. जे झाडं तुमची शॉकमध्ये, ह्या बागेमध्ये तुम्हाला मेन काय बघायचं आहे, रिकवरिंग. झाडे रिकवर कसे होत आहे. एवढं पिवळं झाल्यावरती गळून जायला पाहिजे खाली. हां एवढं पिवळं झाल्यावर हो मंडळी गळायला पाहिजे. अहो हे ओढ राहिले बघा ना. बा एकच धरलं, एकच आहे का? मग आता हे नाही हे पहा ना. हां सगळे मोसंबीवाले मित्रमंडळी पहा. हे बा किती ताकद लावली त्याला. नाही माझ्याकडे काहीतरी जादू असेल बघ. नाही जादू नाही आलं लक्षात आलं ना ते. बोला थोडं बोला. हां काय लागतंय? देठाला मध- तिरप केलं ना तुम्ही. तुम्ही काय केलं? तिरप केलं. डेट दाखवा सगळ्यांना. म्हणजे एवढा माल फेकल्यावर फुटत नाही ना, हां सगळा पिवळा. सगळा पिवळा झाला बघा. असा एवढा वडल्यानंतर तुटला तो. बरोबर आहे ना. आणि ते देठ आहे ना, बघा. हे जर नसतं वापरलं उपसून आला असतं. बघा हा, त्याला देठ चांदणी आली. सोडा. चांदणी महत्वाची. या चांदणी हे पहा. महत्वाची ही. आहे का? म्हणजे हा माल काय प्युअर आहे. हा मार्केटला चालणारा माल आहे. म्हणजे सगळ्यात मोठी समस्या काय आहे? गळ सध्या सगळ्यात मोठं गळी गळीचं बी. आणि हे माल व्यापारी घेतच नाहीत ना इथं. बंपरला भंपर म्हणून घेतच नाहीत. ते तो भागानंतर घेऊ आपण, त्याच्यावर चर्चा करू. मोठा माल झाला म्हणजे तो बाद माल आहे अशा प्रकारची व्याख्या तयार झाल्या हो ग्राहकाची. कारण मोठा माल आहे ना हा केमिकलमुळे होतो असं लोकांना वाटतं, किंवा मोठा माल आतून खराब निघतो, हा जास्त टिकत नाही असा एक भ्रम तयार झाला. त्याच्यामुळे तो मोठा माल त्यांना नको आहे. परंतु खरं तर ह्याच्यामध्ये ताकद आहे खरी, पौष्टिकपणा मेन जे म्हणतो आपण. बरोबर आहे की नाही. हे वैदिकमुळं असं झालं की परत ओरिजिनल पीक पिकायला लागली. आता ह्याच बागेमध्ये काही झाडं 1 नंबर आहे, काही झाडं 2 नंबर आहे, काही झाडं झालं डायरेक्ट सोडून द्यायला जीव त्यांनी. बरोबर आहे की नाही. हे पहिल्यांदा तर सर मी ज्यावेळेस आलो का सुरुवात मीच बघायसारखाच नव्हता बा. मी स्वतः चालतो. लय उघडा पाडा होता. यांना जे आता करायचं ते इतका सांगितलं. बरा वाटायला लागला. तुम्हाला? पूर्ण गेले मोडून टाकायचीच गरज माझ्या झाली. म्हणजे त्या झाडांसारखी. हो बिलकुल ह्याच्या अरे आता तो ड्रोन मधून तो एकदम असा हिरवागार दिसतोय. आता दिसायला लागलाय. पहिल्या वेळेस आलो हे माझ्या बागेत आले. मला म्हणले काय करता तुम्ही? मी म्हणलं SCT वैद्य 3 वर्षाला वापरतो. तुम्ही हो. इथून किती लांब आहे? किती लांब आहे पण इथंच आहे. 7 किलोमीटर. इथून? हां बर. तर मग ती माझ्या बागेत हे सगळं चक्कर मारली. हां मी म्हणलं हे माझ्या पद्धतीने जर केलं तर तुमचा बाग टिकेल, नाहीतर टिकणार नाही. बर इथं आलो मी आणि नाथ सर आलो, बर. त्यांना गायडन्स केलं, हां पूर्ण फिरलो आणि मग त्यांनी वापर चालू केला. आणि त्यावेळेस बाग एकदम हे काय कंडिशन होती ही आलती त्यावेळेस? त्यावेळेस कंडिशन सगळे बाद, पिवळे पडले होते. ग्रॅनिटी काहीच नव्हती. म्हणजे ग्रीनरी अजिबात नाही. बिलकुल नव्हती. बिलकुल नाही. आता काड्या. ड्रोन मध्ये पाहिली का तुम्ही एवढी ग्रीनरी दिसली. म्हणजे हे जे दिसतंय तुम्हाला आता हे नव्हतं. हे जो हा जो भाग नव्हतं. हे जर काढून टाकलं तर काय माग काहीच नाही. मग हे जे आलंय ते आपण डोस दिल्याच्या हे नंतर हे आलंय. हे जर गायब केलं तर खाली काहीच नाही. माग हा जो शेंडा आहे हा पूर्ण 3 महिन्याचा आहे.
बरोबर आहे ना? हा बरोबर. म्हणजे आता मागाशीपासून आपण जे पाहत आलो की हे पुढचा भाग फक्त हा जो नवा दिसतोय हा सगळा फूट आहे बघा, याच्या मागून पण फूट आहे बघा आणि माग पूर्ण डायरेक्ट पूर्णपणे त्याच्यावरती रोग गेलेला आहे, पूर्ण पानांवरती पूर्ण काडीवरती रोग गेलेला आहे. आणि याला आघाडीच नव्हती सर. आणि हे बघा ना तुम्ही, म्हणजे पूर्ण क्रॅकिंग बिकिंग सगळं. म्हणजे थोडक्यात सलावरच बाग गेला होता पूर्ण. हो सलावर गेला ना सगळा. ही अशी परिस्थिती झाली ना. नाही हे आता संपलं ते झाड. नाही म्हणजे सगळा बाग ह्या मार्गावर होता. हा बरं मार्गी लागला होता. हां जर समजा ट्रीटमेंट नसती केली तर हे का हे पूर्ण झाड त्याला मालपान किती आलाय? अरे बापरे, याला मालपा ना खराब सर. नवीन निघलं हे मला मालपा याला. आणि केमिकल याच्यातून निघत नाही. हां ह्या काडीतून माल निघाला, ह्या काडीतून. ह्या काड्यातून माल निघत नाही. सलच्या काडीमधून. हे चमत्कार चमत्कार आहे. लागली असती. काढून टाका लागले. हो 100. हे पान तुम्ही हे बा ह्या काडीला माल निघाला, ह्या काडीला. हां हे बा पाल्याचा तपास नाही, अख्खा मालच निघाल का? इकडे बा माल किती मोठा झालाय. ह्या पूर्ण झाडाला प्रचंड माल निघाला आणि सगळ्या झाडाला याच्यानंतर फळातून माल निघतो. फळातून माल निघतो. तुमचा तर हो आपला फळातून माल आहे. बुडापासून थोडातूनच माल निघलाय. पास पाहिलं. हे बा हे किती उडतं बा तेल. तेल किती उडतंय पण देवा. तेल तेल बघा, अख्खं तेल हात भरला बा तेलाने. बघा ना ते 7 फूट असेल ना. 5 साल बघा. हां आणि हे बघा. रस नाही हे ते ऑइल हे बाई ऑइल जे आहे ना हां हे प्युअर ऑइल आहे. प्युअर ऑइल. तुम्ही याला जर काडीची पिठी लावली ना पेटतं बरं काही. बरोबर. याच्या हेच सगळ्यात औषधी याच्यामध्ये. श्रीखंडच मारायला. सगळ्यात जास्त पैसे ह्या तेलाच्यावर. पण अजून शेतकऱ्यांना आपल्याला माहितीच नाही. लहानपणी डोळ्यात हा. हे करायचं फक्त. हे किती आणि हे कॉस्मेटिकमध्ये फार वापरतात. तर एवढी साल बघा ना त्याची गादी. हो झाड. एवढी जाड गादी म्हणजे त्याची तेवढी दिवस काय करेक्ट. जेवढी याची साल मजबूत तेवढी त्याची टिकण्याची क्षमता जादा. कारण ही साल काय करते बा, ही सालच ह्यातून याला पोषण देते बा. आणि पूर्वी ही साल पातळ असायची. अजून बी आहे ना, अजून काय बरोबर आहे ना. म्हणजे केमिकलमध्ये आजही बी काय आहे पातळच आहे. म्हणजे जाड असल्यामुळं ही याला टिकवण क्षमता भरपूर आहे. म्हणून याला तुम्ही मगाशी म्हणले देठ बघा आजपर्यंत खोलवर देठ पूर्ण मजबूत आहे. आणि स्मेल काय. तर आपण पूर्ण बाग फिरून आलो बरोबर आहे ना. तर ज्यावेळेस मी ड्रोनमधून पाहिलं हे तर असं वाटत नाही यांनी काहीतरी गडबड केलेली दिसते. मग जेव्हा मला म्हणले हे 3च महिने झाले मग तेव्हा म्हटलं हा मग 2 महिने 2 महिने 2 महिने. हां इतका माल लागलाय ना. हे बा बसाय ना याच्यावर एवढी फुटे. 4 फेब्रुवारी. हे काय पूर्ण फुटे आतून, बाहेरून नाही. हे मध्ये पा मध्ये हे बा हा आतून ना. हे बा हे मध्ये टिकतोय हे पा आहे का. हे बा हे माल पा लगेच गुंडी पण तयार झाली. पूर्ण गुंडी तयार झाली. आणि सगळ्यात मेन आता 4 फेब्रुवारीला डोस दिलाय. नमस्कार सर्वांना. या बागेचे मालक तुमचं नाव पत्ता सांगा. पांडुरंग लक्ष्मणराव गाडे, शिरस मार्ग. तर आपण एवढं कठीण रस्त्याने आलो सध्या. हा तुमचा हा पांधणीचा मार्ग. तर इथं आल्यानंतर रस्त्याने बागा आम्ही बघत आलो की बऱ्यापैकी लोकांची समस्या मर आहे. नंतर बागा डायरेक्ट उघड्या होऊ राहिल्या. पालाचं डायरेक्ट फुटच नाही होऊ राहिली. शॉकमध्ये बाग जातो. आणि सगळ्यात मेन समस्या काय आहे गळ. बरोबर आहे. तर ह्या बागेची पण परिस्थिती काय होती बुवा 1-2 महिन्यापूर्वी कोणाकोणाला माहिती आहे? तुम्हाला माहिती आहे काय सांगा. तुम्ही सांगा पहिला. दुसरा विषय असं हा. आहे, पहिली फवारणी केली तर ते फवारणीवाला म्हणत होता बिलकुल बाप्पा म्हणला फवारणीच करू नका, काही उपयोगच नाही. म्हणजे बाग उपटून टाका असं हे या स्टेपला काय हो? दुसऱ्या बरोबर आहे. फवारणीला थोडा बरा वाटला आणि तिसऱ्या फवारणीला तर एकदम ठेप्यावर झाला. मग त्यावेळेस काय म्हटलं? आज तुम्ही ड्रोन मध्ये हा, हा. पाहिजे इतकी ग्रीनरी वाटत होती. जबरदस्त ना. बिलकुल म्हणजे बाग उपटून एकदम टाकायच्या उघडी ह्याच्यावर झालती. आलता. एवढ्या हिटमध्ये आज ग्रीनरी वाटते एवढी. आणि उघडी झालती. उघडी झाली पूर्ण 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 काडीवर आली होती. हो पूर्ण त्यालाच लोक सलावर आली असं म्हणतात. तिकडची काडी. विदर्भातली काडीवर आला. काय परिस्थिती होती जेव्हा? फवारणी तेव्हा म्हणजे पानाला कलर नव्हता. हा पाना काढण्यासाठी वाटत होते. बरोबर. उघडी पडत होती, कलर पूर्ण झाला. ही कंडिशन होती. हा पहिली ही कंडिशन होती. त्याच्यापेक्षा पिवळापणा होता. आता हा बघा दाखवा इकडे. म्हणजे आतमध्ये जी काडी झाली. पूर्ण पिवळकी होती झाडावर. अच्छा म्हणजे अशा प्रकारे. असा प्रकार होता.
आणि तुमच्या मागं काही पिवळा दिसतो ते असं पिवळा आपला सगळा म्हणजे आता ते पान असं होतं बघा आणि ते पान आता कसं झालंय असं झालंय हो एवढा फरक झालाय हां एवढा फरक खरं आहे काही बरोबर हां मग तुम्ही किती दिवसात दोन महिन्यापूर्वी पाहिली होती हो तुम्ही पण पाहिली होती काय कंडिशन शेजारीच आहेत ना. आता हे शेजारीच येतं अच्छा शेजारी आसपासचे मग काय केलं तुम्ही मग हे अगोदर आमच्या बागेत आले यांचा बाग पाहणी तुम्ही त्यांचा बाग बघितला कधी बघितला तुम्ही 2 महिन्यापूर्वी 2-2.5 महिन्यापूर्वी डिसेंबर मध्ये डिसेंबर मध्ये ते बघितलं 3 वर्षापासून वापरत आहे हे वापरतात 3 वर्षापासून. मग तुम्ही 2 महिन्यापूर्वीच का गेले आम्ही व्हिडिओ पाहिले किती दिवसांपूर्वी तेच डिसेंबर नोव्हेंबर म्हणजे मध्ये. ह्या दरम्यानच पाहिले तो पण तुम्हाला काय माहित नव्हतं नाही ना माहित नव्हती. त्या बागाने एवढा मोठा चमत्कार केला चर्चा झाली बाग. 1.5 एकरच बाग आपल्या आहे. 10 पण खेड्यात आपल्या परिसरात 10 नंबर खेड्यात एक आहे. क्वालिटीचा बाग माल नाही. आहे, ती चर्चा झाली. चर्चा आहे सगळी सगळी. बीड जिल्ह्यामध्ये चर्चा चालू आहे आपण तुमच्या बागेची आपण निम्म्याऐवजी त्यांच्याकडेच देतो माल शेतकरी जवळ पाठवतो. 1.5-2 एकर शेतकरी मध्ये 40 टन माल आहे. प्रत्येक दिवसाला एक शेतकरी आपला पाहून डेमो जातो प्लॉटच समजायचा आपला इथला. त्याच्यानंतर मग यांचा सगळ्या बीड जिल्ह्याला कामाला लावून दिलं बघ. हो मी स्वतः जातो शेतात मार्गदर्शन करता मार्गदर्शन करायला अच्छा यांना 2 वेळा आलो बर ते ज्याने बोलवलं त्या शेतात जायचं हे टेक्नॉलॉजीचं सांगायचं बर हे जी व्हिडिओ पाहिल्यानंतर आम्ही ऑफिसलाच फोन केला बर आणि तिथून पत्ता मिळाला उगल मोगलेचा. त्यांचा हां. बर तुम्ही व्हिजिट दिली त्यावेळेस तुम्हाला काय परिस्थिती जाणवली बरं? काहीच नाही. आणि आज काय काय परिस्थिती म्हणजे काहीच नव्हती म्हणजे काय तुम्हाला होती? तुमच्या लक्षात येईल ना 25% होता बाग आता 100% झाला म्हणजे 75% बरोबर आहे का हो. बापू उघडा पाडा. म्हणजे 25% होता बाग म्हणजे 25% आला होता की आणि हा, काडी बाप्पूला बागच राहिला नव्हता बाप्पूला बोललो बाप्पू म्हणले आले लय झाडं खराब झाली मी म्हणलो बाप्पू हां ह्याला आपल्याला सॉइल चार्जर जास्त सोडावं लागेल बर बर मग काय काय आणलं आम्ही एकरी 5-5 लिटर सॉइल चार्जर बर बर किती वेळा सोडलं आता एक ड्रिचिंग झाली हां दुसरी आता काढून ठेवली आम्ही अमृत जेल वगैरे तुम्ही हाताने करता नाही नाही. नाही सोडली. ड्रिपनी सोडले काय काय कसं केलं सांगा ड्रीप मध्ये बेसल डोस याच्यामध्ये. बेसल डोस याच्यात टाकला याच्यामध्ये. मध्ये भरला हा, 4 मध्ये भरलेला आहे. पूर्ण आणि याच्यामध्ये याच्यावरच पहिल्यांदी एक ड्रिचिंग केली. ड्रिचिंग केली बर टाकलं. म्हणजे मोठी झाड आहे तुम्ही किती वर्ष झाड आहे आता ही 6वं वर्ष चालू आहे. 6 वर्षाचे आणि खाली जे समजा तुम्ही माल म्हणजे सगळं टाकलं खत ते पांगून टाकले का सरीत टाकले कसं केलं? नाही हे याच्यात असा पट्ट्यात टाकला असेल. 2 झाडामध्ये आहे. अच्छा 2 झाडांच्या गॅपमध्ये पट्ट्यात टाकले आणि मग त्याच्यामध्ये कालून देऊन ते हा. पाणी SSM, सोडून दिलं SSM. काय काय टाकलं त्याच्यामध्ये RNPH RNPH किती? एकरी 3 किलो 3 किलो प्रति झाड कृषी अमृत. 4 किलो प्रति झाड कृषी अमृत हा आणि एकरी 4-4-2 SSM म्हणजे तुम्ही तो पूर्ण 2 आसरा एकत्र वापर हा आणि ड्रिचिंगच्या वेळेस आम्ही 1 टाइम 60 लिटर सॉइल चार्जर आणि 10 लिटर एनर्जी बुस्टर किती एकर आहे 12 एकर 12 एकरला 60 लिटर आहे 12 पंचे 60 हा आणि 10 लिटर एनर्जी बुस्टर एवढं मनमोठं कसं काय केलं लोकांचं पाहिलं ना दुसऱ्याचं पाहिलं आपण बी खर्च करतो बागेला बर पण कुठं करतो हेच माहिती पण नव्हतं कुठं त्यांना. करतो याचाच मेळ लागा ना. आता मला फोन करते हे पाठवून देईल पण बापू थांबा स्टेप बाय स्टेप करू हे बघ, आता दिसतंय ना त्यांना आता रॉकेटचं स्पीड कन्व्हिन्स केलं तर तू आठवड्याला येत असाल तर मी वापरतो बापूच फोन आले 8 दिवसाला येतोय मी त्याची त्या समाधानी झालो. एवढे बिझी असून मला एक सांगा ज्यावेळेस आपण आलो बघत का हो पाटील आपण बघत आलो तर जे पार झाड जाम झालं होतं मगाशी पाहिलं पार मरायला टेकलंय पार त्याला सुद्धा पूर्ण काय फुटली पाली फुटली पालवी फुटली पूर्ण म्हणजे वाळूनच गेलंय पूर्ण त्याला पालवी फुटली सेकंड स्टेजला आपण हे बघितलं की जे झाडं पूर्णपणे जाम झाले होते त्याच्यामधून सेटिंग झालंय जबरदस्त नंतर आपण हे फळं काढले पूर्णपणे लाल ते तोडायला गेलो आपण पण तुटत होते का तुम्हीच तोडलं बरोबर आहे बळजबरीनं तोडलं बरोबर हां लोंबकावून तोडले एकदम बरोबर आणि नंतर आपण इथं मध्ये आलो आणि मध्ये आलो तर ह्या सगळ्या सोडित झाडच ते आपोआप सुटतंय रासायनिकने भडी मार केलाय आपोआपच झाड सोडत बरोबर आहे की नाही आणि हे जे आता तोडायला गेलो आपल्याला त्या मजबूती आली ते आणि पहिला व्यापारी आला की याला काय बघतोय ते चिन्ह बघतोय हा मध्ये ते खून फुल्ली आहे बघतोय तोडून बघतो हा जर फुल्ली नाही राहिली फळाला फेकून देतोय. तर मगर आहे म्हणतो मजुरी आले फळबात आणि तोच बाद. प्रॉब्लेम आलाय सगळा मोठा म्हणजे शेतकरी आज बदनाम झाला पूर्ण आणि व्यापारी झाला शेठ हो. बरोबर आहे? खरा शेठ कोणी विकणारा का घेणारा घेणारा तर ग्राहक राहतो ना हा पण व्यापारी झाला आता शेठ कोणता पाहिजे हो
विकणारा पाहिजे. म्हणजे शेट कोणाला म्हटलेलं आहे, जे स्वतः शेतकरी आहेत ते शेट आहेत, कळलं का? आणि जे घेणारा जो आहे व्यापारी तो ग्राहक आहे. पण इथं उलटा कार्यक्रम झाला, तो शेट झाला. का बरं? कारण आपला मालच खराब ना. हो, आपला माल बाद असल्यावर आपण काय म्हणतो, घ्यावं साहेब, घ्यावं शेठ, विनंती घ्यावं, आहे की नाही? त्याला आपल्याला माहिती याला कोणी विचारित नाही, यांनी नाही घेतला का आपण डायरेक्ट माती जाईल त्याची. माती जाईल. मग ही जे पद्धती आहे याच्यामध्ये आपण येताना पाहिलं की तुमची जे नवीन नवीन पालवी फुटली हे बाय झाडांना, त्याच्यामुळे हे झाड पूर्ण झाकून गेलं. साहेब, एक फूट पाली फुटलेली तुमच्या मागे. आघारी एक एक फूट आघारी. ही कधी फुटली? ही तुमचं वापरल्यापासूनच फुटली नाही. ही नवी, बरोबर हो, बरोबर. नवीन बरोबर. एक फूट. आणि हे बघा इथे माल पण जुनं लगेच आहे ना? आणि माल पण लगेच आहे बघा. माल बी आहे लगेच. जिथं फूट नाही ना तिथं लगेच माल आहे. हो, माल. याला किती फूट आली बघा याला लगेच. लय फूट. म्हणजे सगळ्या स्टेज आहे. सगळं एका ठिकाणी सेटिंग पाहिली, एका ठिकाणी ही साईज पाहिली, या ठिकाणी फ्लावरिंग आहे, एका ठिकाणी माल आहे, आणि एका ठिकाणी अशी म्हणजे सारखी गोटी साईज पण आहे. सगळ्यात महत्त्वाचं साहेब, आता दुपारी माल दिसत नाही पण माल दिसतोय. इथं कसं काय दिसतो हा, दिसतोय. एवढ्या उन्हात? 5-6 वाजता माल उमटून पडतो, पण आता ह्या टायमाला पण ह्या टायमाला सुद्धा दिसतो. त्याचं कारण काय आहे की पहिली गोष्ट महत्त्वाची आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण जे तंत्रज्ञान वापरतो सर्रास शेतकरी, ते केमिकल हे झाडाचं आणि मातीचं अन्नच नाही. आपण ते काय झालं, तुमच्या मातीमध्ये कस होता तोपर्यंत ते तुम्हाला रिझल्ट दिलं, तोपर्यंत दिला. आता जमीन कसंच नाही. 1984 पासून याच्यात ऊस शेती करीत. बरोबर बरोबर आणि रासायनिक असेल. बरोबर आहे. म्हणजे हे जे पीक आहे बरोबर आहे की नाही, मोसंबी, याच्यामध्ये आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे, या मोसंबी असो, कॉटन असो म्हणजे कपास असो, ह्या पिकांना तूर असो, यांना जमीन कसदारच लागते. हो, हे तुमच्या मराठवाड्यात का बरं येतं, पश्चिम महाराष्ट्रात का बरं येत नाही एवढं? पश्चिम महाराष्ट्रामध्ये असं दाबजोर काय येत नाही? नाही कारण तिकडे रगाट माती नाही ना. आम्ही काय करतो, रगाट माती तात्पुरती तिचं अवसान आणतो, कारण आमच्या मातीमध्ये तेवढं डीप सॉईल नाही आमच्याकडे. कॉटन सॉईल जे म्हणतो आपण, ब्लॅक कॉटन सॉईल, ती तुमच्याकडे आहे खरी पहिल्यापासून. मग ब्लॅक कॉटन सॉईलमध्ये सेंद्रिय कर्ब पहिल्यापासून भरपूर होता. जोपर्यंत सेंद्रिय कर्ब होता तोपर्यंत सर्वांनी माज केला. हो, बरोबर. आता सेंद्रिय कर्बाचं पूर्णपणे संपला, तर आता सगळ्यांना आता सजा सुरू झाली. सजा सुरू. म्हणजे तुम्ही जे म्हणता ना गळ जी होती त्याचं कारण आहे झाडाचा कस उतरून जातो. मला सांगा, तुम्ही एखादी वस्तू धरली तर तुम्हाला जर कळ लागली तुम्ही काय करणार? सोडून द्या. खरं आहे खोटं आहे? ज्या घरामध्ये सगळी सुबत्ता आहे त्या घरातले पोळं पळून जाते का? नाही. पण ज्या घरामध्ये सुबत्ता नाही ना, 150-150 टन माल काढायचा आहे 6 एकर मध्ये. बरोबर. त्यावेळेस जमिनीमध्ये कस होता. आजची परिस्थिती अशी आहे, हा, पूर्णच बाग आपलं माल खाली येतोय. म्हणजे माल येतोय पण ज्या टायमाला जमिनीचं हे होतं तोपर्यंत टिकला 150-150 टन माल निघाला. पूर्वी ओरिजिनल निघायचा, आता नकली माल निघतो. फवारण्या बी नव्हत्या, जमिनीत ताकद होती तोपर्यंत. पूर्ण आता तुम्हाला काय वाटतंय हा बदल बघून? नाही, बदल आहे ना. हा, एकदम फरक. म्हणजे आज शेतीला खऱ्या अर्थाने सेंद्रिय कर्बाची आम्ही गरज. रसायन वापरला अशी आघारी नाहीच आमच्या भागात, इथं जवळच आहे. बरं, खर्च तेवढाच, खर्च जास्त आहे. घरचं उलट. सर, फवारण्या मी खूप करतात हे लोक. फवारण्या तुमचा? 7-8 एक बी नाही. तुम्ही आता पाहिल्याच्या नंतर याला बघता. फक्त 2 फवारण्यात. आता याला गरज आहे का? आणि पेशंट नाही, हा, हे पेशंट. हे पेशंट हे पेशंट. याच्यावरूनच लक्षात येतं ना की गरज आहे हे का काय नाही म्हणून. हे बघा ना तुम्ही, प्लास्टिक डायरेक्ट जेवढं मोठं पान बरोबर आहे की नाही? तुम्हाला आता बाग बघितलं तुम्हाला काय वाटतं? नाही आता वाटतं ना उत्साह. काहीतरी आलो तर आपण कुठेतरी स्टेजला. परत आपली गाडी रुळावर आली. म्हणजे गळ ही जी समस्या आहे ना पूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये, त्या गळीच्या मुळाशी काय रासायनिक खत आहे. अहो, बागा उपटून टाकायला लागले विदर्भात. नाही, जगूच शकत नाही ना. जालना जिल्ह्यात गेवराई तालुक्यात सुद्धा बागा उपटी. मला सांगा, पहिली गोष्ट शेतकऱ्यांना सांगणारं कोणीतरी हे पाहिजे ना. का तू त्याला काय वाटतं, याला 30 वर्ष मी पिकत होतो काही झालं नाही, आता कसं काय हे नवीन काहीतरी आलंय, त्याला असं वाटतं रोगच आलेले. हे रोग नाही, कमजोरी आलेली. कमजोरी आली, कमजोरी म्हणजे कळ लागली, झाडाला कळ लागली, मातीला कळ लागली म्हणून ती सोडून देते. पहिली तिच्यामध्ये रग होती, त्याच्यामध्ये सुडीत नव्हती. म्हणून हे जे नातं आहे मातीचं आणि झाडाचं, हे नातं आम्ही काय केलंय, कमजोर केलं. विष घातलं, विष घातलं, विष आहे की नाही? मग आता तिथं विष घातल्यावर मग शेवटचं विष कोणाला येतं वाट्याला? मग तीच परिस्थिती आहे. कोणी पाहिला यांचा भाग? सगळ्यांनीच पाहिलं. बरोबर आहे. काय वाटलं पाहिल्यावरती? जबरदस्त. किती दिवसांपूर्वी पाहिला तुम्ही? म्हणजे आम्ही रोजच आणि आपण 2 वर्षापासून आपण रेकॉर्ड ब्रेक आहे.
काय बात करता मागच्या वर्षी म्हणजे 16 लाखाला गेलं. मला क्षेत्र किती आहे? क्षेत्र 2.25 एकर आहे. 2.25 400 झाड एकर आहे आहे. साहेब. 400 झाड आहे. 40 टन माल. 400 झाड आहे. 400 झाड. हे ॲव्हरेज आहे. झाड आपल्याला चालता येत नाही आता बागेत. किती वर्षाचे? पाहायचं आहे 9 तुम्हाला वर्ष ते चालू आहे. इथे फुटवा कुठपर्यंत आला इथपर्यंत, इथला फुटवा इथपर्यंत, इथला फुटवा इथपर्यंत, इथला फुटवा इथपर्यंत, इथला फुटवा इथपर्यंत. हे झालं का नाही पिरॅमिड तयार. हो म्हणजे हा जो मधला एवढा गॅप होता, हा गॅप काय केला भरून काढला. म्हणजे झाडाक काय इंजिनिअरिंग प्लॅन असतो बघा. म्हणजे याला तुम्ही बघा, याला कुठं माल आलाय लगेच इथंच आलाय बघा, वर शेंड्यावर आला 3 4 5 आले की नाही. याला लगेच इथंच आलाय, कारण याला जास्त व्हेजिटेटिव्ह ग्रोथ करायची गरज नाही आहे, कारण याला सूर्यप्रकाश भेटणार आहे. म्हणजे झाडांनी बरोबर असं नियोजन केलं. इथं पा काही आहेत हे बा, इथं पा दिसतंय तुम्हाला किती माल आहे हा 5-5 6 आहे. म्हणजे आणि बाकीचं फ्लावरिंग पण आहे. तुम्ही म्हणले दुपारी माल दिसत नाही, आणि एवढ्या उन्हामुळे लोकांची सगळ्यात मेन समस्या काय, गळ राहिली. तर गळ का हो राहिली त्याचं कारण सांगतो मला मी. पहिली गोष्ट, फॅशन की दुनिया में गॅरंटी की अपेक्षा न करे. म्हणजे काय, फॅशनेबल वस्तू आहे ना टिकत नाही, फक्त दिसायला राहते ती, दिसायला असायला नाही राहत. नाही बरोबर. स्वस्त दिसायला एकदम बेंटेज म्हणजे सोन्यासारखं, हो पण ओरिजिनल घालायला गेलं का मग ती काळं पडत. हो मी साधी सिंपल गोष्ट आपण म्हणतो ब्रँड ब्रँड ब्रँड. आता ही टोपी केवढ्याची आहे, केवढ्याची टोपी असली असं 100 रुपयाची काम. बरोबर आहे ना. ही 1300 रुपयाची टोपी, 1300 रुपयाची. परंतु ह्या टोपीचं एक वैशिष्ट्य मी काय पाहिलं, डोक्यात जर घातली नाही एकदम थंड राहते. दुसरी गोष्ट, घामाचे डाग नाही पडते हिच्यावर. नाही हा मग तेच म्हणजे किंमत. आपली टोपी तापती आणि डोकं बी तापविती आतमधलं. कमी किमतीची. बरोबर आहे की नाही. हो. मग ते स्वस्त पडलं का महाग पडलं. ते महाग मला पडलं सांगा, पण. ही टोपी काय करते, स्वतःला खराब करी ती, पण डोक्याला खराब नाही होऊन देत. पण ती 100 रुपयाची टोपी आहे ना, स्वतः नाही खराब होत, ही डोकं खराब करते. खराब करते. म्हणजे ती फक्त वर घातल्याचं नाटक करते. हा. दिसती घातलेली टोपी, पण आतमध्ये जे गरम व्हायचं ते होतच, सावली देत नाही. तसंच रासायनिकचं हे झालं. Correct. 15 दिवसात रिझल्ट द्यायचा आणि 16 दिवशी मोकळं व्हायचं. बरोबर आहे की नाही. परत म्हणायचं झाडं कशी काय चालली. मग ही समस्या शेतकऱ्यांना कळत नाही. तुम्ही रासायनिक खत दिलं की तात्पुरता झटका बसतो. केमिकल काय करतं, तुम्ही टाकलं की झटकन माल दिसतो तुम्हाला, हो बरोबर. पण तो माल नकली राहतो, त्या मालाला खालून सपोर्ट नाही राहत. तसं याचं support कसं, राहतो. हां नेक्स्ट मला सांगतो, पहिला हप्ता आला दुसरा नाही येत. नाही कळलं का तुम्हाला. दुसरा हप्ता वेळेवर नाही आल्यामुळे पहिला हप्ता गळून जातो. आणि आपल्या बागेत पहिला हप्ता असताना दुसरा हप्ता तयार होतोय. एक्झॅक्टली. मग इथं दिसतं नाही बघा, ह्या झाडांनी दाखवलं इथं की माझ्याकडे सर्व स्टेजचा काय बघा, वरती तो सेट झालेला गोटे आहे की नाही, तो वरती बघा स्टँडर्ड आहे, आणि इथं परत फुलं आहे, आणि याच्यावर सेटिंग जायला माल पण आहे. म्हणजे हे झाड काय सांगतं की मी खात्यापित्या घरचा आहे. बरोबर. आणि केमिकलचं कसं आहे, मी दुष्काळी घराचा आहे हे सांगून देते. ते येतं पण आणि गळून पण जातं. म्हणजे फक्त तुमच्या समाधानासाठी माल दिसतो, त्या झाडामध्ये माल पोचण्याची ताकद नसते. म्हणूनच तुमचा माल तयार झाल्यावर गळतो. झाडाला सर्वात महत्त्वाचं शेतकऱ्यांनी काय जपलं पाहिजे, पान आणि पांढरी मुळी. हो पान आणि पांढरी मुळी. दोन, पांढरी मुळी हे झाडाचं काय आहे, तोंड आहे. तोंड आहे अन्न खेळ. तोंड आहे. आणि हे जे पान आहे हे झाडाचं काय आहे, स्वयंपाकघर आहे. इथं अन्न काय होतं, शिजतं. जर स्वयंपाकघर जर लहान असेल तर अन्न पण कमी शिजणार, कुकर बारीक असल्यावर. आणि स्वयंपाकघर जर मोठं असेल तर 10 लोकांचं शिजवेल ते, आहे की नाही. म्हणून आपण सर्वांनी काय केलं पाहिजे, पांढरी मुळी जपली पाहिजे. आता पांढरी मुळी कोणाच्या सहवासात राहते, मातीच्या. बरोबर आहे. म्हणजे मातीचं आरोग्य चांगलं असेल तर पांढरी मुळी काय होणार, चालणार. बऱ्याच शेतकऱ्यांना काय वाटतं की पाण्यामुळे पांढरी मुळी चालते, पाण्यामुळे चालते. नाही चूक आहे ते. नाही पण तुम्ही म्हणते आता यांना विचारा ना, हे मागे यांना विचारा ना, त्यांना माहिती, त्यांना असं वाटतं पाणी सोडलं का पांढरी मुळी चालते. तर पांढरी मुळी पाण्यामुळे कधी चालायची, जेव्हा पाणी तुमचं गोड होतं तेव्हा. आता पांढरी मुळी ना थांबती, ती तिकून पाहिली. हा काय वाढला, पीएच 8% पुढे गेला पीएच. बरोबर आहे. नुसतं पीएचच वाढला का TDS बी वाढला, दोन्ही वाढले ना. बरोबर आहे. आज यांची त्याच्यामुळे वाढे सगळं ह्या रासायनिक का हो? मुळे उतरलं ना पाण्यात काय रासायनिक. झालं माहिती का, आपण तणनाशक वापरायला लागलो, तणनाशक वापरून पाणी जमिनीत मरायला लागलं, ते विहिरीत यायला लागलं. नुसतं तणनाशकच आहे का, हे रासायनिक खतांचे रेसिड्यू. तणनाशकचं काय नाही. रासायनिक. रासायनिक म्हणजे कार्बनचं विघटन झालं ना, ते एकमेकाला जोडत नाही. कारण तुमचं जे खत आहे ते एकमेकाला जोडण्याचं कर्ब हे झालं, वेगळं झालं जमिनीतलं, ते एकमेकाला कर्ब उडून चालला. तुमच्या मातीतला सेंद्रिय कर्ब सुट्टा झाला. विघटन झालं ना त्याचं, सुट्टा झालं ते. तो काय झाला, सुट्टा. आणि तो कुठं निघाला, हवेत.
झाला. मातीतली इज्जत म्हणजे सेंद्रिय कर्ब. तो सगळा काय उधळू राहिली ती. मग सेंद्रिय कर्ब जर उधळला तर तुमचं काय राहील? काहीच नाही राहिलं. सांगा ना मला तुम्ही. हां, म्हणजे मेन आपली जी गोष्ट आहे तीच महत्त्वाची आपण जपली पाहिजे, ती म्हणजे सेंद्रिय कर्ब. तो आत्मा आहे, आत्मा आहे. तो जमिनीचा काय आहे? आत्मा. मग आज तो आत्माच आम्ही जाळला. किती दिवस? 40 वर्षात आम्ही 4000 वर्षापूर्वीचा आत्मा जाळून टाकला. हो, आणि तो आत्मा जेवढा जळल ना तेवढी तुमची झाडं जाळणार, तेवढे उघडे पडणार. बरोबर. मग सेंद्रिय कर्ब जेवढा वाढल, आता सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी अनेक लोक अनेक पर्याय सांगतात. काही लोक सांगतात का जीवाणू करा. आता मला सांगा, जीवाणू स्वतः सेंद्रिय कर्ब खाऊन जगतो, त्याला सेंद्रिय कर्बच नसेल तो कसा जगल? मग करा ड्रममधून वतासला रे. परंतु सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी तुमच्या जमिनीत ऑर्गॅनिक मॅटर पाहिजे का जीवाणू पाहिजे? ऑर्गॅनिक मॅटर. हे आताच्या शेतकऱ्यांना कळायला लागलं थोडं थोडं, शोधून. मग ऑर्गॅनिक मॅटर पाहिजे म्हणजे काय? सेंद्रिय पदार्थ. इथं खाली वाका, हे काय? हे काय? पाला. वरचा पाला लाल आहे, खालचा पाला काळा पडत चालला. हो, बरोबर आहे. हा काही दिवसांनी पूर्ण चॉकलेटी पडणार. हा चॉकलेट झाला का हा पूर्ण कुजणार आणि त्याच्यापासून काय तयार होणार? ऑर्गॅनिक मॅटर येते आणि त्याच्यापासून ह्युमस तयार होतो. हो, बरोबर. बरोबर आहे. याला मराठीमध्ये पालांश आणि इंग्लिशमध्ये याला पोटॅश असं म्हणतात. बरोबर. बरोबर आहे. आणि हाच ज्यावेळेस जमिनीमध्ये गाडला जातो हजारो वर्षांपूर्वी ज्वालामुखीच्या खाली जंगलं बिंगलं, त्यावेळेस याला पोटॅशियम ह्युमेट असं म्हणतात. पण तो तयार व्हायला 700-800 वर्ष लागतात, 1000 वर्ष पण लागतात. बरोबर आहे. आता जो दगडी कोळसा म्हणतो आपण, तो पोटॅशियम ह्युमेटचा तिसरा चौथं स्टेज आहे. बरोबर आहे. ज्यावेळेस हाच पोटॅशियम ह्युमेट आणखीन कोळशापुढे ग्रॅफाईट आणि सगळ्या शेवटी याच्यापासून तुम्ही ऐकलं असेल ना, कोळशाच्या खाणींमधून हिरे निघतात. हिरा हा कार्बनचं सर्वात शेवटचं रूप. 3 ते 4000, 5000, 7000 वर्षानंतर त्याच्यापासून काय तयार होतो? कोळशापासूनच हिरा तयार होतो. काही भागामध्ये हिरा तयार होतो, काही भागामध्ये नाही होत. मग आता हा जो पहिली अवस्था आहे ह्युमस, ही अवस्था आपल्या मातीमध्ये कशापासून तयार होते? ऑर्गॅनिक मॅटरपासून. ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे काय? हे सेंद्रिय पदार्थ. तुम्ही झाडाची माती जर तुम्ही शुद्ध ठेवली, तिच्यामध्ये जर सकस आहार ठेवला, आपण सांगा, मला सांगा, ह्या मातीला विष घालतो. बरोबर आहे. आणि ती विष घालतो, ती आम्हाला काय देते? अमृत देते. सेम विष जर तुमच्या फळात यायला तुम्ही खाल का? आता आजकाल ते विष फळामध्ये यायला तुम्ही फळ खाताय का? खाताय का तुम्ही फळ? नाही. आणि तुमचं फळ गोड आहे, साखर कसं आहे बघा, ही आई आहे, एवढी उपकार यायची आपल्यावर. ही बिचारी रासायनिक खताची नकली नोट घेती आणि असली माल देते. असं तिने किती वर्ष केलं? 40 वर्ष. आता तिच्याकडनं ओरिजिनल मालच नाही राहिला, कारण तुमच्या नकली नोटा घेऊ तीच कंगाल झाली. हो, कळलं का तुम्हाला? सांगा. मग तुमच्या नकली नोटा घेऊन तिच्याकडचा जो सेंद्रिय कर्बाचा साठा काय होता तो संपला. आता तिला नवीन माल आणायला पैसेच नाही तिच्याकडे. ती म्हणते आता भाऊ माझीच पुतना झाली, माझ्यामुळेच विष आहे सगळं. आता मग तुला मी फक्त विषच पाजू शकते. मग तू भगवान कृष्ण बन आता आणि पचव विष. खरं खोटं? म्हणून आज आपण शेतकऱ्यांनी थोडं बदललं पाहिजे. आपण जर मातीमध्ये जसं यांनी बदल केला का, किती बेसल डोस टाकले? एकच टाकला. किती दिवस झाले? 2 महिने झाला. 2 महिने झाले. तुम्ही जरा लेट केलं तर तुमची गळ चालू होईल बरं का, लक्षात ठेवा. हां, आणि थोडीफार सुरुवात बी होईल. आता तुम्ही जर बारकाईने ऑब्झर्वेशन केलं तर गळ सुरुवात होईल का? कारण रेंज असते 60 दिवसाची. तुम्ही एक तर पेशंटकडून काढलं ICU मधून, तर यांच्यासारख्या बागेला तुम्ही 6 महिने बेसल डोस देऊ नका. काही फार मोठं 10% नुकसान होईल. पण तुमची नवीन आहे ना, तुम्ही नवीन सुरुवात केली. मी सांगितलं 5 तारखेच्या आधी अर्जंट टाकून घ्या, कारण माल झाडावर चढू राहिला सगळा. आणि हा जो नवीन शेंडा आलाय ना, सगळ्यांना माल लागणार. आणि एक लक्षात ठेवा, हे वर्ष जेवढं गाडता तेवढं गाडा. तुम्हाला स्वतःला गाडा त्याच्यामध्ये मातीमध्ये, म्हणजे तुमच्याकडे जेवढं भांडवल वता येईल तेवढं वता. आणि पुढच्या वर्षापासून यांच्या लेवलला या, रिलॅक्स. गाडी रोडावर आली आपली. काय होतं आज झाड कशामध्ये? स्ट्रेसमध्ये. आणि जोपर्यंत तुमच्या झाडाचे ड्रोनमधून वरून तुम्ही बघत नाही, सगळे झाडं असे दिसत नाही ना, कसे हे असे सगळे झाडं असे दिसले का, मग तुम्ही रिलॅक्स. मग 3 महिन्यांनी 4 महिन्यांनी बेसल डोस टाका. दर 2 महिन्याला बेसल डोस करायचे ठरले. येस. आणि बाग असा झाला पाहिजे का त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून. आपलं जे वैदिक आहे ना, हे वैदिक सगळ्यात मेन काम काय करतं माहिती का? हे मेन असं काम करतं का जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब वाढवतं. जमिनीचा एकदा सेंद्रिय कर्ब वाढला की ती बरोबरच झाडाची प्रक्रिया काय करतं? चालू करतं. मेन मला सांगा, अन्न कुठे तयार होतं?
पानामध्ये. पानं. आता हे जे पान आहे तुम्ही म्हणले हे काय तेल लावल्यासारखं आहे, हे तेल लावल्यासारखं आहे म्हणजे याच्यामध्ये सूर्यप्रकाश जास्त ॲब्झॉर्ब होईल का जे खराब आहे पान त्याच्यामध्ये होईल. आता ह्याच्यामध्ये जास्त सूर्यप्रकाश ॲब्झॉर्ब होईल का याच्यामध्ये त्याच्यावर चमक चमकमध्ये होईल. म्हणजे जेवढा सूर्यप्रकाश ते ॲब्झॉर्ब करील ते चमकतं, याचा अर्थ त्याच्यामध्ये एनर्जी काय होईल झाली, खेचण्याची त्याची ताकद वाढली. मग जेवढी ती एनर्जी खेचतं बघा, मग हे जे आहे हे पान जेवढं तुमचं चमकेल तेवढी सूर्यप्रकाश त्याच्यामध्ये काय होईल, खेचला जाईल. आणि वैदिकचं कामच ते सगळ्यात जास्त सूर्यप्रकाशाची एनर्जी काय करायची, याच्यामध्ये ॲब्झॉर्ब करायची. जेवढी सूर्यप्रकाशाची एनर्जी ॲब्झॉर्ब होईल तेवढं तुमचं किचन फास्ट काम करतं. मग सौर ऊर्जाच सगळी काय आपल्यामध्ये पण सौर ऊर्जाची बघा. सूर्य मावळायला गेल्यावर दुपार 2 नंतर बघा, 2 नंतर जसं सूर्य कलत चालतो तसंच आपल्याला आळस येतो की नाही. जसा सूर्य सकाळी उगवतो आपल्याला कसं वाटतं, फ्रेश. जसा सूर्य डोक्यावर होतो आपण आणखीन ताजेतवाने होतो. 12 नंतर सूर्य कळला की आपण थोडे डल पडतो. संध्याकाळी सूर्य मावळायला गेला का आपल्याला झोपूशी वाटतं 9 नंतर. खरं की खोटं. आणि सूर्य जोपर्यंत पलीकडे गेलेला आहे पृथ्वीच्या तेवढ्या काळामध्ये आपण काय करतो, झोपतो. का बरं माहिती आहे का, रात्रीची कार्यक्षमता काय होती माणसाची, कमी होती. माणसं झोपेत का जाता, कारण ते क्षमता कमी होती. हा सगळा जो सायकल आहे आपला तो सूर्याच्या ऊर्जेवर आहे. मग जर ते सूर्याची ऊर्जा खेचण्याची ताकद असलेली पानं जर आपण निर्माण केली तरच तुमच्या बागा टिकणार आहे. बरोबर. तुमचा सूर्यप्रकाश जमिनीवर पडता कामा नये, तो कशावर पडला पाहिजे, पानांवर पडला पाहिजे. प्रकाश संश्लेषण करण्याची ताकद वाढली पाहिजे. 100% तुमचं पान जाड झालं पाहिजे, तुमचं पान चमकदार झालं पाहिजे. कुठली बाग असू द्या, कुठलंही झाड असू द्या, कुठलंही पीक असू द्या, हे तुमच्या झाडात ताकद पाहिजे. झाडासाठी तुमच्या जमिनीत मातीत ताकद पाहिजे. यांचं म्हणणं होतं तुम्ही सुरुवातीला एक अर्धा एकर करा. हे बरोबर, आम्ही तेच म्हणतो 100च झाडं करा. नाही मी म्हणलं मी टोटल करणार आहे, जेवढं आहे तेवढं क्षेत्र. बरं आहे बुवा. बापूला अगोदर खर्च विचारला मी, रासायनिकचा अगोदर विचारला तुम्ही किती खर्च हा. करता. मग मी तुमचा रासायनिक किती खर्च होता, रासायनिकचा खर्च असाच असं प्रत्येक डोसला जवळपास 2.5 लाख 1.5-2 लाख रुपये लागायचे. मग मी म्हणलो एवढा फवारणीला खर्च तर याला बी येतो म्हणलं. तेवढाच खर्च येतो. हो, मग मी त्यांना सांगितलं एवढा खर्च त्याला येतो. आणि विशेष म्हणजे फायदा म्हणलं फवारणीची गरज नाही. हा, तुम्ही पहिल्या 1-2 वर्ष लागल तुम्हाला फवारणी, तिसऱ्या वर्षी फवारणीच लागू शकत नाही. 7-8 फवारणी असायची तर 2च फवारण्यास फवारणीच नाही. आपल्या यांना बागेत- काहीच नाही ना. नाही नाही. नाहीच ना, आम्ही आणि बघितलंय मंगू ना. आहे का, एक बी फळ नाही. नाही काय मंगू काळजी पडतो, हा, 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 हा. एक बी नाही. म्हणजे कसं असतं लक्षात घ्या. तोंड जर बंद झालं, मला सलाईन लावायची पाळी कधी येते, तोंड बंद झाल्यावर. सलाईनची पाळी कधी येते, तोंड बंद झाल्यावर. सलाईन म्हणजे फवारणी. हो. तुमचं झाडाची मुळी जर बंद पडली ना तर तुम्हाला फवारायची गरज पडते. हो. म्हणजे मुळीनं जे पानाकडे पाठवायला पाहिजे बघा बरं का, हा. मुळीनी पानाकडे जे पाठवायला पाहिजे ते आपल्याला डायरेक्ट पानात द्यावं लागतं. का, कारण मुळी काम नाही करीत. हा. बरोबर. बरोबर आहे की नाही. हा. तोंड काम करीत नाही, आतडे काम करत नाही, म्हणून सलाईन द्यायचं. हो. तसं याच्यामध्ये तुमचं काय झालं, मुळी एकदम ओके काम करते, तुमच्या शिरा नसा काम करते, मग तुमच्या फांद्या काम करतात, मग तुमच्या पानांना फवारा द्यायची गरज हे काय. पूर्ण डॅमेज झालं साहेब. हे सगळं हे तुमचं वैदिक दिल्यामुळे हे सुरू केलं याने खायला घ्यायला जगायला हा, सुरुवात केली. घ्यायला active केलं. हे सगळं जमिनीतलं घ्यायला सुरू केलं. बरोबर. एनर्जी बुस्टर सगळ्यात काम नाही तर करत. फाईल चार्जर पूर्ण असं सोबत ब्लॉक एनर्जी आणतं ते. मग आता तुझं नाव काय, म्हणजे नावाप्रमाणे काम करताय. हा ना, आणि प्रत्येक आपला हे नावाप्रमाणेच. बरोबर आहे की नाही. म्हणजे तुम्ही कुठलाही प्रोडक्ट नावात घ्या, कृषी अमृत. कृषी अमृत खऱ्या अर्थाने मातीचं अमृत आहे का नाही. हो. त्याच्यानंतर दुसरं काय आहे त्याच्यामध्ये SSM, SSM. पहिलं सम्राट आहे. हा. हे खऱ्या अर्थाने मातीला सम्राट बनवतं. हो, बरोबर आहे. बरोबर आहे. शक्ती म्हणजे झाडासाठी, लक्षात घ्या. सम्राट मातीसाठी, शक्ती झाडासाठी. नंतर मिरॅकल कशासाठी, पांढऱ्या मुळ्यांसाठी. हो, पांढऱ्या मुळ्यांची संख्या आणि त्यांची लांबी वाढवण्याचं काम करतं. वाढवण्यासाठी. मिरॅकल काम करतं. आणि ह्युमस गोल्ड म्हणजेच सेंद्रिय कर्ब. सेंद्रिय कर्बाशिवाय काहीच नाही आहे. ह्युमस गोल्ड तुम्ही जेवढं टाकाल तेवढे तुमची बल्ले. सेंद्रिय कर्ब आहे त्याच्यामध्ये. ह्युमस गोल्ड म्हणजे तुमच्या गळीवरचा रामबाण उपाय. ह्युमस गोल्ड 10 किलोचीच बॅग आहे. एकरी तुम्ही 2 बॅग टाकल्या तरी काम होतं. पण तुम्ही 4 टाकून पहा, तुम्ही चकित होऊन जाशाल. म्हणजे 10 किलोची बॅग आहे, परंतु तिच्यामध्ये ताकद किती भयंकर आहे तुम्ही वापरल्यावर कळेल तुम्हाला लक्षामध्ये. म्हणून आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की तुम्ही ज्यावेळेस हे सगळं वापरता नंतर शिलाजी ट्रीटमेंट आहे तुम्ही केली की एखादी, नाही करायची, अजून करेल नाही बघा. अजून यांनी ते असर वापरेल नाही आहे तरी पण. हां, मग ते तुम्ही शिलाजीत करा ना. कोणती करा माहिती का, टॉप करा, बेस नका करू. टॉपची का करा, कारण याला माल निघू राहिला आणि पानं नवीन निघाली. तर नवीन पानांना लगेच काय मिळेल, खायला मिळेल. लक्षात ठेवा, जे झाड थांबलेलं आहे त्याच्या नुसत्या मुळ्यांवर काम करून चालत नाही, कारण त्याच्या आतमधल्या नसासुद्धा काय असतात,
चॉकअप असतात. चॉकअप असतात. मग अशा वेळेस खालून वरून काम करायचं, म्हणजे फवारणी पण द्यायची, खालून पण द्यायचं. आणि दोघांचं मेळ एकमेकापाशी येतो. हे वरून रिपेअर करतं झाडाला, ते खालून रिपेअर करतं. दोन्हीकडून रिपेअर झालं तर ते निम्म्याच वेळेत होतं. तुम्ही जर खालूनच रिपेअर करत बसले तर ते वेळ घेईल, जास्त 6 महिने घेईल. तुम्ही जर फक्त वरूनच रिपेअर करत बसले तर ते आणखीन 12 महिने घेईल. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही फवारणी आणि खालून हे सगळं जर वापरलं तर तुमच्यासाठी वैदिक म्हणजे काय झालं एकदम, हे चला शेती करूया आनंदाने, बडे आराम से. आणि बघा 2 महिने म्हैसीची क्वालिटीमध्ये काय झालं आहे, चेंज झाला पूर्ण. बघा याचा सुगंध वगैरे बघा ना. हां हां आपल्या बागेला मोसंबी कोणी म्हणतच नाही, संत्राच म्हणतोय. फोटो जर पाहिले, फोटो आहेत ना आपले. अरे किती साखर आहे. हा गोड आहे. हां एवढा गोडपणा नाही येत. हां एवढा येत नाही. हे आणि आला ना आता. हो टोपीवाले मध्ये नाही होत. हे आम्ही बिगर टोपीवाल्याचं काही खरं नाही. तुम्ही सांगा. हां ते नेकनूर आले तुम्हाला भेटण्यासाठी फक्त. नेकनूर 100 झाडं लावले त्यांनी ॲपलचे. आता परवा दिवशी ॲपलचे 5 जानेवारीला झाडं लावलेली. बर कसं काय. काल आज औषध टाकले बर बर लगेच सुरुवात लगेच इकडं. फार दमच नाही. एक घाव 2 तुकडे म्हणजे 20 मार्च 2000. हे एवढं फळ आहे, कसं लागतंय. गोड लागायला ना. नाही हे जे बंपर आहे आम्ही हे कधी खातच नव्हतो. खात नव्हतो. मोठ्या म्हणजे आता तुम्ही सोडून दिलं, गोड लागायला त्याच्यामुळे झाडाला आहे. हे व्यापाऱ्याला सांगा, व्यापाऱ्याला. आणि हे साल बघा ना त्याची. व्यापारी नेत नाही. अहो त्याला माहितीच नाही, व्यापारी नेत नाही, म्हणजे त्याला याची ओळखच नाही. हां ते आपल्या मोसंबीचे शेतकरी मोसंबी खायला लागले म्हणजे हे याच्यासारखा दुसरा आनंद नाही. शेतात हे शेतकरी गेल्याच्या नंतर एक खात शेतात असल्यामुळे खातच मोसंबी खातच नाही. पण हिचा का ते खाऊच वाटत नाही. हिचा गोड लागल्यामुळे आम्ही खायला लागलो. आहे का नाही. एक नंबर. अरे बापरे, फ्लेवर टाकल्यासारखं वाटतंय. फ्लेवर नाही ते ज्यूसवाले फ्लेवर टाकता ना, तसं वाटतंय. मला सांगा, जर एवढं गोड लागायला लागलं, मोसंबी जर एवढी गोड लागलेली मोठी, तर याचं मार्केट कुठं जाईल. तुम्ही ती ह्याच्यापेक्षा बी ती खाऊन बघा. सर हे बघा. हां ह्याच्यापेक्षा ती गोडी. खा कांदेवाले खा. खरोखर मोसंबी खायचा तो एक थोडासा आंबट आणि गोड अशी जी टेस्ट असते ना, ती सगळ्यात बेस्ट राहते. म्हणजे हा जो आनंद आहे, हा आनंद मिळत होता का. नाही पिकत होते 100 टन, पण आनंद होता का. हे महत्वाचं आहे. शुद्ध बीजापोटी रसाळा गोमटी. जे खताचं बीज आहे ते कसं पाहिजे, शुद्ध पाहिजे. तुम्ही काय पाहायला गेले ते. काय नाही. हां दुसरी तोडी एवढी मोसमी आज गोड लागली म्हणून काय किती वेळा आली होती तुम्ही इथं. म्हणजे आम्ही इथंच येतो पण कधीच नाही खाली, नाही खात. हिंमतच नाही. मोसंबी खातच नाहीत आम्ही. आणि नाही मोसंबीची आंबट आमची. 20 वर्ष 20 वर्ष झालंय, पण यांनी कधीच मोसंबी खाल्ली नाही. रक्त कधीच म्हणजे गोडच लागत नाही. हां मिरग गोडच लागत तर येतो गोडीला. बर रक्त कधीच येत नाही. गोड नाही लागत. पण हे कसं लागतंय, नुसती साखरच आहे. तिकडे द्राक्षे खात नाही, आमच्याकडे मोसंबी खात नाही. म्हणून मी या सिटी वैदिकमध्ये शपथ घेतली का सगळ्यांना त्यांचा स्वतःचा घरचा माल पहिला खायला लावायचा. का शेठ सगळं उलटच झालं आमचं. आम्ही आपला मालच खात नाही. मूळ घरचा मालच खात नाही. मालकच माल नाही खात. मालकच माल खात नाही. होतं बाप्पूला की बाप्पू तुम्ही एवढ्या मोठ्या 12 एवढी एकर वापरू नका. हां फक्त 1.5 एकरला सुरुवातीला घ्या. बरोबर आहे ना. त्याने ऐकलं नाही. पण त्यांनी डेअरिंग एवढी केली. हे ऐकलं नाही त्यांनी. वैदिक वापरत असताना काही गरज आपल्याला बोर्ड पेस्ट वापरायचं. काही गरज नाही. कसं असतं, हा वायफट खर्च आहे. वायपट खर्च. मला सांगा, ज्याला हातून ग्लो आलाय त्याला पावडर लावायचे का, असा प्रश्न विचारतो तुम्ही. बरोबर. आतून ग्लो आल्यावर पावडर लावायची काही गरज आहे का. नाही लाव. असं बागेत नाही दुसरा लाव. विषय आहे बाप्पू. डिंक नाही. आपल्याकडं डिंक सारखाच येत होता. या वर्षी काही फरक पडाय का 2 महिन्यात. डिंकच कमी नाही नाही. डिंकच नाही राहिला. पहिला येत होता ना, आता सध्या आलाच नाही. किती झाड जायचे. एवढा माल आलाय पण झाडाला खाली काही शॉकच नाही. नाही तर माल जास्त आल्यावर खाली काय यायचा. डिंक यायचा. का बरं येतो माहिती का. त्या खोडातली सगळी ताकद हे केमिकल काय करतं. तुम्ही जे असे फ्लॉवरिंगसाठी स्प्रे मारता ना, ते स्प्रे काय करता, खोडातला सगळी ताकद कुठं काढून घेता,
ते तर पानांमध्ये. यायचं आहे. वाळून गेल्या फांदीला माल आहे. हा फुटले. पाहिजे डिंकेच्या फांदीला काय आहे? माल पाहिलं ना मगाशी एक सुद्धा पान नाही पण माल. एक सुद्धा पान नाही त्या खाडीला, पण अख्खा माल आहे आणि असा गुंडीवर सगळा. मी बाप्पाला म्हणलो होतो ते. म्हणजे- तुम्ही वैदिक वापरलंय तर आता म्हणजे हे वापरून म्हणजे अहो, हे कशाला वापरलंय तुम्ही? काही गरज नाही. नाही, तसं नाही नाही. नाही ते याच्या अगोदर जुनं आहे. वापरलंय. जुनं आहे, 9 जुनं आहे. वर्षात मी हे वैदिकच्या अगोदर मी वापरलंय ते. त्याच्यानंतर नाही वापरलं. तुम्ही वरून बाग बघा, प्रत्येक झाडीने यांचं असं गोंडोळ दिसते, गोल एकदम गोल असं मस्त. यांचं झाड प्रत्येक काय असं गोल 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 दिसतं मस्त असं. म्हणजे त्या झाडाला काय आला आकार. पहिले ते तुमचे झाडं कसे होते बघा, या बाई झाड मध्ये बसलो होतं बा, बसलो होतं मध्येच. आता ते बघा शेंडेने ती जागा काय केली, कव्हर केली की नाही. म्हणजे जिथं जिथं झाड बसलं होतं की नाही, आता इथंच मी तुम्हाला दाखवलं ना, इथं हा काय होता पहिला गॅप होता ना असा होता का नाही, हा गॅप काय झाला याने कव्हर झाला. म्हणजे अशा प्रकारे झाडं काय झाली, गोल झाली. तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांना काय सांगाल अनुभवातून? काय नाही अनुभवातून आता असंच प्रत्येकाचे प्लॉट बघावं आणि त्याच्यात तुम्ही जसा शोध घेतला हा. तसं प्रत्येकाने शोध घेतला पाहिजे. शोध तुमचं वय घेतला किती आता? माझं वय आता 65. 65 वयामध्ये सुद्धा तुम्ही नवीन शिकण्याची इच्छा ठेवली, नवीन शोध घेतला, बरोबर आहे. नवीन माहिती गोळा केली, व्हिजिट केल्या, आळस नाही केला आणि विश्वास ठेवून परत डेअरिंग केली. मित्र म्हटले एवढी डेअरिंग करू नको, तरी पण केली. नाही भाऊ येतं माझे. तुमचे भाऊ आहे मोठे. बर, म्हणजे ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही स्वतःला कसं हिंमतीने उभं केलं, कशाच्या बेसवरती? नाही शेतकरी कधी खोटं बोलत नाही, व्हिडिओच्या बेसवर की कशाच्या? नाही व्हिडिओच्या नाही, व्हिडिओच्या बी. प्लॉट पाहायला ते प्लॉट पाहायला हा, तर आणि तिथंच तिथंच आम्ही हे झालो, विश्वास निर्माण झाला. हा, शेतकरी कधी खोटं बोलत नाही आणि त्याचं पीक तर सांगतेच. सांगता यायचंय म्हणून तुमची हिंमत झाली. हो, ओके, तुम्ही तुमच्या वयाच्या आणि तरुणांना काय संदेश द्या? तरुणांना संदेश काय, शेती करावं, वैदिक वर करावं, बरोबर आहे. चांगलं पिकवा. विशेष करून बीडमधले जे तरुण आहेत, जे शेती करून थोडेसे असा नाराज झालेले, त्यांना काय संदेश द्या? काय नाही, शेती करावं, वैदिक वर करावं आणि चांगलं उत्पन्न काढून पैसे मिळवा. मला सांगा, तुम्ही एवढे वर्षापासून संत्री करता, आपले मोसंबी करता, तुम्ही मोसंबी एवढे वर्ष करून कधी खायची इच्छा ह्या सीझनचं तर नाहीच? खालीच नाही. किती वर्षानुसार खाली? किती आम्ही खाल्लेच नाही. किती वर्ष म्हणजे खालीच नाही? काय होती? ऍसिडिटी होती. ऍसिडिटी. बर, आज तुम्ही पार अगदी शोधू खाल्ली पार. शोध नाही, त्यांनी माझ्याकडून घेतली. गोडी एवढी काय त्याला गोडी आली. म्हणजे आम्ही तर हे असलं खातच नव्हतो. बंपर याला हे फेकून द्यायचं, फेकून द्यायचं फक्त असं असं. फक्त चकाकी. पहिल्यांदा काय व्हायची, खाल्लं ना सर्दी होत होती, हे खाल्यावर खात नव्हते. म्हणजे ते PGR मुळे मोठं व्हायचं. म्हणजे मोठं जर झालं तर ते सुजल समजायचं ते. हा, मग ते सुजल ना, मग ते फोपस शुगर नव्हती, साखर नव्हती, साखर तयार झाली. त्याची साखर तयार झाली. बरोबर आहे की नाही? म्हणजे काय सांगाल तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांना? म्हणजे नुसतं दिसायला आहे का असायला पण आहे? असायला पण आहे. म्हणजे खरोखर मोसंबीच्या शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील. त्यांनी हताश निराश व्हायची काही गरज नाही. हातात झालतो आम्ही जवळजवळ आमच्या बागा सिरस मधल्या बागा उपटून टाकल्यात. आता इथं कमीत कमी 4000 झालं होतं. एकर बाग आहे शिरस. आता किती? 2,500 हेक्टर आहे. 2,500 हेक्टर, 3,000 हेक्टर आहे. जवळ आपले प्लॉट आहे, पुढच्या वर्षी आपण try करू आता ह्याच्यावर. 10,000 एकर. हा, वा वा. करा, तुम्हाला सर्वांना अभिनंदन. SCT वैदिक वापरल्यावर दुसऱ्या दुकानाची पायरी चढायची नाही, कोणत्याच नाही चढायची. तर वापरा, नाही तर उपयोगच नाही वापरू. आलं लक्षामध्ये? असं करा. आणि हे वापरल्यावर केमिकल वापरायची गरज पडत. आणि तुम्ही जर वापरत असाल तर तुम्ही वापरण्यामध्ये काहीतरी चुका करताय. फक्त स्वतःला आणि मातीला थोडंसं तयार व्हायला थोडासा वेळ द्या, 2-3 महिने. नाही ना, एकदा पहिलवान बनायचं बस एकदम एक नंबर. पूर्ण ताकदीने वापरा, अर्धवट वापरू नका. तुमचं RNPH आणि K+ SSM आणि ह्युमस गोल्ड याचा वापर करा. आणि अमृत जलचं पाणी, एवढं लक्षात ठेवा. अमृत जलचं पाणी तसंच वापरायचं नाही. एवढं करा. शेती एक नंबर आहे, काही प्रॉब्लेम नाही. काल एक परत घरी भाजीपाला घरी करायचा. बर, त्याच्यासाठी एक 7-8 गुंठ्याचा एक हे आणला, डोस आणला घरी भाजीपाला करायला. वा 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 वा, क्या बात आहे. म्हणजे तुम्ही खऱ्या अर्थाने शेतकरी म्हणायचे. SCT वतीचा भाजीपाला खा, तुम्ही तेजच वाढाल चेहऱ्यावर. लगेच चेहऱ्यावर तेजच. तुमचं नाव, नंबर, पत्ता सांगा सगळ्या शेतकऱ्यांना. पांडुरंग लक्ष्मणराव गाडे, शिरस मार्ग, मुक्काम पोस्ट, तालुका गेवराई, जिल्हा बीड,
फोन नंबर 9421 441 742. अच्छा, अजून तुमचे मार्गदर्शक या पुढं. यस सर. नमस्कार, माझं नाव नाथ उगल म्हणले, राहणार गडी, तालुका गेवराई, जिल्हा बीड. माझा मोबाईल नंबर आहे 9822675333. त्याग भरपूर बरं का या माणसाचा. म्हणजे घरचे प्रॉपर्टी 30 स्थावर असून आता त्यांच्या गावात होतो आम्ही, त्यांचे सरपंच आले होते. माहिती आहे ना आम्हाला. हां, ते सांगत होते पप्पाचे सहकारी जुने. जुने का. हां, म्हणजे सरपंचच देखील सांगत होते का यांच्या घराची महती काय आहे बाजूनी. म्हणजे एवढं सगळं व्यस्त आणि आर्थिक स्टेबल असून सुद्धा. ते कारखाना आहे का त्यांची डायरेक्टर. अच्छा, मग तू प्रत्येक शेतकऱ्यांका जाणं एवढा मनाचा मोठेपणा प्रत्येकाकडं नाही नसतो. खरं सर्वसाधारण माणूस असले ते आहे का नाही? आम्हाला सांगितलं. वा, व्हेरी गुड. आपण टाळावं त्यांचं. प्रॉपर्टी सगळी, पण एक आपल्याला हे मदत सगळ्या माणसं भेटतात ते. बाकी काय हे याच्या नाही ही श्रीमंती. हा, तुम्ही किती जमीन विकत घेतली ना ते कोणी विचारित नाही. खरी श्रीमंती तुम्ही किती लोकांच्या हृदयामध्ये जागा घेतली. खरं खोटं आहे. हां, मी त्यासाठीच फिरतो. बाकीच्या श्रीमंतीला कोण विचारतं, 7 बाऱ्या आता बदलून घेतील. पण इथली श्रीमंती कोण घेईल बदलू. ही बदलाल का. असं आहे ते. मग आपल्याला ती कमवायची. लहान असो मोठं असो सगळ्याला चांगलं. तुमचा नंबर सांगितला सर. चला, धन्यवाद. थँक्यू. सर्वांनी अशाप्रमाणे शेती करा आणि सर्वजण आनंदी व्हा. पहिले मातीला श्रीमंत करा, मग झाड श्रीमंत होईल, मग आपण श्रीमंत झाल्याशिवाय राहत नाही. चला शेती करूया. जय सिटी वैदिक.